हर्षित पल्लवी. सो आज आपण स्टँडर्ड 6चा चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स हा बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 इंटिजर्स हा कंप्लीट केला होता. ओके, सो आता आपण या चॅप्टरला स्टार्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल फ्रॅक्शन्स म्हणजे काय? फ्रॅक्शन्स म्हणजे असे नंबर म्हणजे 2/3, 1/2, 3/1 असे जे फ्रॅक्शन्स नंबर असतात ना, त्याचं आपल्याला ऑपरेशन करायचं या व्हिडिओ म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये. ओके, सो त्या फ्रॅक्शन्सचे कसे ऑपरेशन्स करतात, कोणकोणते टाईप असतात, ते सगळं आपण काय करणार इथे बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ काय आपला कन्वर्जन ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू अ मिक्स नंबर. म्हणजे आपल्याला जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेले असतील त्याचं कन्वर्जन कशात करायचं? मिक्स नंबरमध्ये करायचं. ओके, सो आपण पहिले एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल काय आहे? इफ 7 ॲपल्स आर डिवायडेड इक्वली बिटवीन 2 people, हाऊ मेनी विल इच वन गेट? दोन पीपलमध्ये म्हणजे आता तुमचे भाऊ बहीण असतील किंवा 2 बहिणी असतील तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, 7 ॲपल डिवाईड करायचे. आपल्याला 2 भावांमध्ये किती ॲपल डिवाईड करायचे? 7 ॲपल डिवाईड करायचे. तर मग एकाला किती येतील ना, एकाला किती ॲपल येतील ते इथे त्यांनी विचारलं आहे. हाऊ मेनी विल इच वन गेट म्हणजे एकाला किती ॲपल येतील. ओके, सो बघू आपण कसं करतो. आपण काय करतो नॉर्मली, जर आपल्याला एकाच गोष्टीचे 2 भाग करायचे असतील किंवा डिवाईड करायचे असतील, आता सपोज तुम्ही तुमचा भाऊ आहे, ओके, तुम्हाला एकच पेरू आहे आणि ते तुम्हाला दोघांना पण घ्यायचं, तर आपण काय करतो त्याचे हाफ करतो ना, म्हणजे अर्धा अर्धा वाटून घेतो. ओके, सो इथे काय करणार आपण तसंच डिव्हिजन करणार आहे. म्हणजे इथे काय आता 7 डिवायडेड बाय किती आहे, 2 पेपरमध्ये द्यायचे म्हणून काय 7 ॲपलचं आपण कसं डिवायडेशन केलं 2 मध्ये. आपल्याला 7 ॲपल 2 जण डिवाईड करायचे म्हणून आपण काय घेतलं 7/2. आता आपण इथे काय झालं 7/2 हे पण काय झालं डिव्हिजन. ओके, आणि अजून आपण एका पद्धतीने डिव्हिजन लिहितो कसं 7 आणि हे डिव्हिजनची साईन आणि हे 2, दोन्ही पण पद्धतीने आपण डिव्हिजन लिहू शकतो. एक तर 7/2 किंवा 7 डिवायडेड बाय 2. सो आपण नॉर्मली डिव्हिजन करताना काय करतो, इकडे 7 घेतला इकडे 2 घेतला नॉर्मली डिव्हिजन करताना. सो ह्या 2नी 7ला काय करायचं आपल्याला डिव्हिजन करायचं. सो 2च्या टेबलमध्ये 7 येतो का नाही येत, सो मग याच्यापेक्षा छोटा नंबर घ्यायचा. सो 2च्या टेबलमध्ये 7पेक्षा छोटा नंबर कोणता आहे 6. 2 3 जा 6. ओके, 7 - 1 7 - 6 किती आला आन्सर 1 आलं. त्याच्या पुढे ते डेसिमलमध्ये जाणार जर आपण भागाकार केला तर. ओके, सो मला इथे एवढं सांगायचं आहे. याला काय म्हणतात रिमाइंडर म्हणजे बाकी. याला काय म्हणतात कोशंट. याला काय म्हणतात डिवायडंट. याला काय म्हणतात डिवायझर. ओके, सो आता इथे आपण काय केलं नॉर्मल डिव्हिजन केलं. 2नी 7ला मी डिवाईड केलं. सो जी आपली कोशंट आली आणि जी रिमाइंडर आली का पूर्ण नाही 0 0 नाही आली 1 आली. सो आता याला आपल्याला काय करायचं आहे मिक्स नंबरमध्ये लिहायचं आहे. सो कसं लिहिणार इथे काय करायचं मग आता आपल्याला काय आहे 7/2 इज इक्वल टू. सो कोशंट काय करायचा पहिले कोशंट लिहायचा, देन रिमाइंडर वरती लिहायची, देन डिवायझर खाली लिहायचा. हे काय झालं मिक्स नंबर झालं. कशाचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्जन मिक्स नंबरमध्ये केलं आपण, कळालं. सो आपण असं नॉर्मल डिव्हिजन केलं तर काय करायचं वरची कोशंट असते ना ती पहिले लिहायची इथे, देन रिमाइंडर वरती लिहायचा आणि देन त्याला डिवाईड करायचं. समजलं. सो आपलं 7/2चं इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय आलं मिक्स नंबर काय आलं 7 1 हाफ. म्हणजे दोघं भावांमध्ये 7 ॲपल जर आपण डिवाईड करून दिले तर किती एकाला किती येणार आहे 3 आणि 1 हाफ ऑफ येणार आहे. ओके, सो आता नेक्स्ट पॉईंट आहे काय आहे कन्वर्जन ऑफ द मिक्स नंबर इंटू अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मागे काय बघितलं आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं काय केलं मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन केलं. म्हणजे हे इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं आपण काय केलं मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन केलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे
त्यांनी ऑलरेडी आपल्याला मिक्स नंबर दिलेला आहे. सो आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये त्याचं कन्वर्जन करायचं आहे, म्हणजे ह्या टाईपमध्ये आपल्याला त्याचं काय करायचं आहे, कन्वर्जन करायचं आहे. ओके, सो काय आहे 3 डिवायडेड बाय 5. हा काय झाला तुमचा मिक्स नंबर झाला ना. आपल्याला कन्वर्जन कशात करायचं आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. सो बघू आपण कसं करतो. सो आता 3 डिवायडेड बाय 5. सो इकडे काय येणार आहे, 3च्या खाली काय नंबर नाही, म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, 1 कन्सिडर करतो, बरोबर आहे. आणि आता इथे काय करणार, याचं ॲडिशन करू आपण. इथे कन्वर्जन करायचं तर काय करावं लागेल आपल्याला, ॲडिशन, म्हणजे 2 डिवायडेड बाय 5. सो ॲडिशनमध्ये तुम्हाला माहिती काय करतो आपण, जे वरचे न्यूमरेटर असते त्याचं काय करतो. आता इकडे एक बघायचं, याचं जे डिनॉमिनेटर याला काय म्हणतात वरच्याला, दिस इज द न्यूमरेटर अँड दिस इज द डिनॉमिनेटर. सो हा जो खालचा डिनॉमिनेटर आहे तो इकडे सेम आहे का, नाही आहे ना. इकडे 1 आहे आणि इकडे काय 5 आहे. सो आपल्याला तो काय करावा लागेल, पहिले सेम करावा लागेल, तरच आपण पुढे काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, सो आता इकडे 5 आहे आणि इकडे काय 1 आहे. पण या 1ने जर मी 5ला मल्टिप्लाय केलं तर इकडे पण 5 येणार ना. म्हणजे काय करावं लागेल मला, या 1नी 5ला काय करावं लागेल, मल्टिप्लाय. मग आता खाली मल्टिप्लाय केलं तर वरती पण काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की हे एकच नंबर आहे ना. मग खाली मल्टिप्लाय केलं तर वरती पण मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि हा पुढचा नंबर ॲज इट इज लिहिला, 2 डिवायडेड बाय 5. सो इकडे काय होणार आहे, इकडे काय करायची, त्याची मल्टिप्लिकेशन करायची. 5 3 जा 15 आणि 1 5 जा 1, म्हणजे 5 1 जा 5, आणि हा पुढचा नंबर ॲज इट इज. सो इकडे काय होणार, आता याची ॲडिशन होणार. काय केलं, जे डिनॉमिनेटर काय झाले, सेम झाले. सो हा खालचा 5 मी तसंच लिहिते, आणि वरती काय होणार, 15 + 2 किती येणार आहे, 17 येणार आहे. पण आता इथे 17 बाय 5 केलं तर आपण, तुम्ही काय करणार आहे, नॉर्मल डिव्हायजन, म्हणजे आपण नॉर्मल डिव्हिजन करतो असं 70 डिवायडेड 5. याचं जर तुम्ही केलं तर तुमचं काय येणार आहे, आन्सर येईल कशामध्ये, डेसिमल पॉईंटमध्ये येणार आहे. पण आपल्याला त्याची काही गरज नाही. आपल्याला काय विचारलं, त्यांनी फक्त मिक्स नंबरचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय केलं, मिक्स नंबरचं काय केलं, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये, म्हणजे फ्रॅक्शनच्या ह्याच्यात कन्वर्जन केलं. सो आपल्याला हे आन्सर आलं. समजलं. तर तुम्हाला क्वेश्चन आला इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स नंबरला किंवा मिक्स नंबरचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायला, सो तुम्ही असं करू शकता. सो नेक्स्ट काय टॉपिक आहे आपला, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, पुढे पण खूप आपल्याला याचा पण खूप यूज होतो. सो नीट लक्ष द्या. ओके, सो ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची कशाची, मिक्स नंबरची. 2 मिक्स नंबर दिले आणि त्याची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची. त्याचे काय 2 मेथड आहे, तर आपण दोन्ही पण मेथड बघू कसे सॉल्व करतात. ओके, सो मेथड फर्स्ट, पहिले मेथड फर्स्टने सॉल्व करू, देन मेथड सेकंड. काय करायचं, पहिले दिलेला नंबर पहिले लिहून घ्यायचा. ओके, इथे काय करायचं, जे नंबर्स आहे ते पहिले लिहायचे, म्हणजे ते जवळजवळ लिहायचे. देन फ्रॅक्शन नंबर त्याच्यानंतर लिहायचे. ओके, देन 5 + 2 7, आणि हे सध्यापुरता असंच लिहिते. ओके, हा 7 लिहिला. आता इथे पण काय, याचं डिनॉमिनेटर काय सेम नाही आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले सेम करावं लागेल. सो 2च्या टेबलमध्ये ह्या 2नी ह्या 2ला डिवाइड केला तर 4 येईल. ओके, सो आपण काय करू, ह्या 2नी 2ला मल्टिप्लाय करू, म्हणजे 2 2 जा 4 येणार आहे, म्हणजे हे काय होणार आहे, सेम होणार आहे. आता खाली जर 2नी आपण मल्टिप्लाय करतो, वरती पण काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, आणि पुढचा नंबर ॲज इट इज. सो 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 आलं, 4 4. खालचा आपण काय केला, डिनॉमिनेटर काय घेतला, सेम करून घेतला. ओके, सो आता इथे काय करते मी, 4 दोघीकडे सेम आहे ना, मग एकदाच लिहिते, आणि इकडे काय होणार, मग 3 + 2ची ॲडिशन होणार. किती येणार, 3 + 2 5 येणार आहे. ओके, 7 + 5 आपलं काय झालं, 4 झालं. आता तुम्हाला एक रूल तर माहिती असेल. आता मी ते काय करते, नेक्स्ट स्टेपमध्ये 5/4 आहे ना, 5/4चे मी
हे करते, स्प्लिट करून घेते. म्हणजे मी असं लिहिलं 1 प्लस 1/4. तर काय चेंज होणार आहे का? तुम्हाला माहितीच असेल इथे कसं होतं त्याचं कॅल्क्युलेशन. ह्या 4ने ह्या 1ला काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे एनेला काय करावं लागतं, मल्टिप्लिकेशन, आणि वरचा नंबर काय करावा लागतो याच्यात, ॲड. म्हणजे कसं, तिथे 1 प्लस 1/4 आहे. सो मी या 4ने ह्या 1ला काय करणार, मल्टिप्लाय करणार. 4 1 4 प्लस हा 1 ॲज इट इज अँड डिवायडेड बाय 4. 4 + 1 5 डिवायडेड बाय 4. आलं ना 5/4. ओके. सो म्हणून मी काय केलं, स्प्लिट करून घेतलं 1 + 1/4ने. ओके. सो नेक्स्ट आहे. सो इथे काय करते मी 7 आणि 1ची काय करते, ॲडिशन करते. 7 + 1 किती येणार आहे, 8, आणि हा 1/4 ॲज इट इज. हे काय आलं, आपलं आन्सर आलं. ओके. तुम्ही असं न करता इथे जरी मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी पण तुमचा आन्सर हेच येणार आहे. ओके. हे कळालं तुम्हाला. एक्झाम्पल काय केलं आपण, 2 नंबरचे ॲडिशन करताना नंबर्स शेजारी शेजारी लिहिले, देन फ्रॅक्शन नंबर ते पण शेजारी लिहिले, देन हे 5 + 2 7 केलं. आता इकडे पण डिनोमिनेटर काय सेम नाही आहे. सो आपण काय केलं, पहिले डिनोमिनेटर सेम केला. मग म्हणून काय केलं, इकडे 4 आहे ना, म्हणून 2ला काय केलं मी, 2ने मल्टिप्लाय केलं. मग काय होणार, 4 होणार. खाली 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरती पण काय करावं लागलं, मला 2ने मल्टिप्लाय करावं लागलं. म्हणून खालची स्टेप काय आली, 2 डिवायडेड बाय 4 प्लस 3 डिवायडेड बाय 4. तर 4 तो कॉमन झाला म्हणून 4 एकदाच लिहिला, आणि देन वरच्यांची नंबरची काय केली, ॲडिशन केली. म्हणजे काय आलं, 5 आलं. आणि देन नेक्स्ट स्टेपमध्ये 7 प्लस असं काय करून घेतलं, मी स्प्लिट करून घेतलं. मग काय आलं, 1 + 1/4, आणि इथे 7 + 1 काय केलं, 8 केलं. मग आपलं काय आलं, ॲडिशन झाली या मिक्स नंबरची. हे आपलं आलं आन्सर. काय आलं आन्सर आपलं. हे काय झालं, ही मेथड फर्स्ट झाली. अजून एक सेकंड मेथड आहे, ती पण आपण काय करणार आहे, बघणार आहोत. समजले, मेथड फर्स्ट देन मेथड सेकंड. सो काय आपलं एक्झाम्पल, 5 1/2 10 2 3/4 हे एक्झाम्पल आहे आपलं. ओके. सो आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे आपण, हे सेकंड मेथडमध्ये. इथे मी काय सांगितलं तुम्हाला आत्ताच मागे, इथे काय होतं, ही खालच्या नंबरने डिनॉमिनेटरला ह्या नंबरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. देन हा वरचा नंबर त्याच्यात ॲडिशन करायचा, आणि खालचा ॲज इट इज लिहायचा. तेच आपण काय करणार आहे, इथे लिहिणार आहे. म्हणजे कसं, ह्या 2ने ह्या 5ला काय करणार आहे मी, मल्टिप्लाय, आणि देन हा 1 काय करणार आहे, त्याच्यात ॲड करणार आहे. म्हणजे कसं येईल ते, ह्या 2ने ह्या 5ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 2 × 5 + 1 देन डिवायडेड बाय 2. म्हणजे किती येणार आहे, 5 2 10 + 1 देन डिवायडेड बाय 2, मग 11/2. सो मी ह्या स्टेपने जाणार आहे खाली. ओके. सो इथे काय करणार ते मी आता, 5 × 2 डिवायडेड बाय 2, आणि इकडे काय येणार आहे, +1. तसं इकडे काय होणार आहे, ह्या 4ने ह्या 2ला काय करायचं, मल्टिप्लाय. 4 × 2 + 3, हा 3 ॲज इट इज, आणि खालचा 4 ॲज इट इज. ओके. सो आधी इथे काय असायचं, मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन करून होते. 5 2 10, आणि हा 1 काय आला आहे आपलं, 11/2 आलं. सो इथे काय येणार आहे, 4 2 8, आणि 8 + 3 डिवायडेड बाय काय करायचं, 4 करायचं. हे पण काय येणार आहे, 11/4. सो आता इथे काय करायचं, याचं डिनॉमिनेटर सेम नाही आहे. सो पहिले डिनॉमिनेटर चेक करायचा, तो सेम नसेल तर तो पहिले सेम करून घ्यायचा. सो इथे 4 आहे, इथे 4 येण्यासाठी काय करावं लागेल, 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. खाली 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरती पण काय करावं लागेल, 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. सो 11 × 2 किती येणार आहे, 22 डिवायडेड बाय 4, अँड नेक्स्ट नंबर ॲज इट इज. आता डिनॉमिनेटर सेम झाला. सो मी खाली एकदाच लिहिते, आणि वरती काय होणार आहे, 22 + 11. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार आहे, 22 + 11 केलं तर 33 येतं, आणि डिवायडेड बाय 4 येणार आहे. ओके. सो याचं जर आपण डिव्हिजन केलं, ह्या डिव्हिजन म्हणजे असं 32 डिवायडेड बाय 4 केलं
तुम्ही जर हे रफ करून बघितलं तर तुमचं पण आन्सर काय येणार आहे 8 आणि 1/4. तुम्ही काढून बघा रफली, तुमचा आन्सर 100% हेच येईल. ओके, सो आपला आन्सर काय आलं? हे आलं आपण मेथड सेकंडनी. मेथड फर्स्टमध्ये काय केलं होतं आपण, ते नंबर्स शेजारी लिहून देन आपण फ्रॅक्शन नंबर शेजारी लिहिले होते आणि देन खालचं कॅल्क्युलेशन केलं. मी इथे डायरेक्ट काय स्टेप केली, खालच्या डिनॉमिनेटरनी ह्या नंबरला मल्टिप्लिकेशन केलं आणि वरचा नंबर न्यूमिनेटरचा त्याच्यात ॲडिशन केली आणि खालचा नंबर ॲज इट इज ठेवला. ओके, समजतंय? सो आता इथे ॲडिशन झाले. आता काय बघू आपण, सबस्ट्रॅक्शन बघू. सबस्ट्रॅक्शनचे पण काय आहे, 2 मेथड आहे. सो मेथड फर्स्ट, ओके. सो याची काय करायची, आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. तर ॲडिशनची जसे स्टेप केले आपण तसेच काय करणार, इथे सबस्ट्रॅक्शनचे स्टेप करणार. इथे काय करणार आहे आपण, आता नंबर शेजारी लिहू, देन जे फ्रॅक्शन्स आहेत ते शेजारी लिहू. समजलं? हे 2 नंबर्स मी शेजारी लिहिले आणि त्याची काय आहे सबस्ट्रॅक्शन, आणि याची सबस्ट्रॅक्शन कशी म्हणून बाहेर काय केलं मी, ॲडिशन केली आणि हे फ्रॅक्शन्सचे एका काय म्हणतात कंसमध्ये घेतले. ओके, तर 3 - 1 3 - 2 किती येणार आहे, 1. ओके, देन इथे हे काय आता फ्रॅक्शन नंबर आहे. सो फ्रॅक्शन नंबरचं काय येणार आहे इकडे, इथे मी काय करते, क्रॉस मल्टिप्लिकेशन करते. म्हणजे 2नी 7ला डिवाइड, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन माहीत असेल ना, जे डिनॉमिनेटर आहे त्याने या न्यूमिनेटरला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, म्हणजे 2 × 7, देन वरती 7ने मल्टिप्लाय केलं म्हणून खाली पण काय करावं लागेल, 7ने मल्टिप्लाय. आणि ह्या डिनॉमिनेटरचे आणि ह्या न्यूमिनेटरचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे विरुद्ध. इकडच्या डिनॉमिनेटरली ह्या डिनॉमिनेटरनी ह्या न्यूमिनेटरला आणि इकडच्या डिनॉमिनेटरनी ह्या न्यूमिनेटरला. सो आता या 1नी मला कशा मल्टिप्लाय करावं लागेल, 5ने. सो वरती जर 5ने डिवाइड केलं तर खाली पण काय करावं लागेल, 5ने डिवाइड करावं लागेल. का केलं आपण, कारण की आपण जर डिनॉमिनेटर सेम करायला गेलो असतो, पण 7 पण कोणाच्या पाड्यात येत नाही आणि 5 पण कोणाच्या पाड्यात येत नाही, तेच फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात. म्हणून काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे खालच्या एका टर्मच्या डिनॉमिनेटरने वरच्या एका न्यूमिनेटरला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे असं. ओके, सो नेक्स्ट स्टेप, इकडे 1 प्लस, आता इथे काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 7 × 2 = 14 आणि 7 × 5 = 35 मायनस 1 5 × 1 5 आणि 7 × 5 = 35. ओके, झाला न्यूमिनेटर सेम. ओके, इथे काय करते मी, 35 लिहिते आणि इथे काय होणार, 14 - 5. सो इथे काय येणार माझी सबस्ट्रॅक्शन, इथे 9 येणार. 14 - 5 9 आणि डिवायडेड बाय 35. सो नेक्स्ट, सो इथे काय येणार आता, 1 + 9 डिवायडेड बाय 35. आता याचं काय पुढे म्हणजे पुढे काही स्टेप होणार नाही. सो काय करायचं, आपण जी ॲडिशनची जी साईन दिली होती ती काढून घ्यायची. देन मग आपला आन्सर काय येणार आहे, 1 मल्टिप्लिकेशन 9 डिवायडेड बाय 35. हे काय आपलं, हे दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून मिळालेलं आन्सर आहे. ओके, समजलं? मेथड फर्स्टमध्ये आपण सबस्ट्रॅक्शनमध्ये काय केलं, ते दोघं पण नंबर आहे जे 3 आणि -2 हे एका ब्रॅकेटमध्ये घेतले, देन प्लस साईन दिली. का बरं, कारण ते दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची म्हणून. आणि सेकंडमध्ये जे फ्रॅक्शन नंबर आहे ते काय केले आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतले. त्याच्यानंतर या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली प्लस. इथे काय केलं मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन. का बरं, एखादा डिनॉमिनेटर सेम करायचा होता, तर कोणा 7च्या पाड्यात 5 पण येत नाही, 5च्या टेबलमध्ये 7 येत नाही. सो म्हणून काय केलं मी, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. खालच्या खालच्या डिनॉमिनेटरला वरच्या न्यूमिनेटरशी काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. म्हणून काय आलं, 2 × 7. वरती 7ने मल्टिप्लाय केलं म्हणून खाली पण काय केलं, 7ने मल्टिप्लाय. 1नी 5ला मल्टिप्लाय केलं आणि खाली पण केलं. सो याची मल्टिप्लिकेशन आणि इकडे सबस्ट्रॅक्शन करून हे आलं आपलं आन्सर. ओके, सो आता मेथड सेकंडने बघू.
मेथड सेकंड काय आपलं 2 3 2 1/7 हे आला आहे आपलं एक्झाम्पल. ओके. सो नेक्स्ट आता मेथड सेकंडमध्ये काय करायचं 3 आणि असं असतं तर काय सांगितलं मी खालच्या डिनॉमिनेटरशी वरच्या नंबरला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय होणार 3 × 5. आता इथे काय होणार आहे इथे +2 इथे ॲडिशन करायची इथे 5 म्हणजे काय होणार आपला असं 5 3 = 15 + 2 70 / 5. ओके. सो इथे काय करायचं खालच्या या डिनॉमिनेटरनी वरच्या नंबरला काय केलं मी मल्टिप्लाय केलं जे ॲडिशनमध्ये केलं ना त्या स्टेप मी सेम इथे फॉलो करते. ओके. सो खालच्या डिनॉमिनेटरनी ह्या नंबरला मल्टिप्लिकेशन केलं वरचा नंबर याच्यात काय केला ॲड केला आणि खालचा डिनॉमिनेटर सेम ठेवला. इथे काय आलं 70/5. तसंच या दुसऱ्या टर्मला पण सेम करायचं. सो नेक्स्ट स्टेप काय येणार आहे 5 × 3 +2 / 5 आणि 7 × 2 +1 / 7. ओके. सो काय येणार इथे 5 3 = 15 +2 5 - 7 2 = 14. सो इथे 17/5 - 15/7. आता इथे पण काय करावं लागेल आपल्याला डिनॉमिनेटर काय करावं लागेल सेम करावं लागेल. सो इथे पण काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन कारण की 7च्या टेबलमध्ये 5 येत नाही 5च्या टेबलमध्ये काय होत नाही 7 येत नाही. सो 17 × 7 आणि वरती 7ने मल्टिप्लाय केला म्हणून खाली पण काय करावं लागेल 7ने मल्टिप्लाय 15 × 5 आणि then 17 × 5. समजतं एवढं. सो याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. सो इकडे काय येणार आहे 17 × 7 केल्यानंतर 119 आणि खाली काय येणार आहे 7 × 5 35. सो 15 × 5 केलं तर 75 आणि इकडे पण 35. सो इकडे काय करायचं तुम्ही 35 ॲज इट इज त्याने दोघांची सबस्टिट्यूशन केल्यानंतर काय येणार आन्सर 44 / 35. सो याचं जर तुम्ही डिव्हिजन केलं रफली तर तुमचा आन्सर काय येणार आहे 109 / 35. ओके. सो याला आपलं सेकंड मेथडने काढलेलं आन्सर. सो मेथड फर्स्ट वापरा किंवा मेथड सेकंड आन्सर काय येणार आहे आपलं सेम येणार आहे. ओके. सो नेक्स्ट टॉपिक काय दिलेलं आहे शोविंग फ्रॅक्शन्स ऑन दी नंबर लाईन. तुम्हाला फ्रॅक्शन्स म्हणजे आत्ताच सांगितलं मी कोणते नंबर्स 3/2 1/2 जे पण अपॉनच्या फॉर्ममध्ये त्याला काय म्हणतात फ्रॅक्शन्स म्हणतात. हे काय करायचे आपल्याला नंबर लाईन माहीत असेल ना ज्याच्यावर पॉझिटिव्ह इंटिजर असतात निगेटिव्ह पण असतात आणि 0 असतो त्या नंबर लाईनवर काय करायचं आहे प्लॉट करून दाखवायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन दिलं असे नंबर देतील काही पण फ्रॅक्शन्स आणि ते नंबर लाईनवर काय करायचे प्लॉट करायचे. सो तुम्हाला हे यायला पाहिजे. सो नीट लक्ष द्या. ओके. आता ही दिसते तुम्हाला नंबर लाईन 0 to 4 पर्यंतची. ओके. सो इकडे काय केलेलं आहे त्यांनी हे 0 to 1 आहे 0 पासून 1 पर्यंत. सो याच्यामध्ये किती नंबर्स असतात किती लाईन्स असतात 10 लाईन्स असतात. ओके ना. सो इथे मी काय केलं आहे आपल्याला काय विचारलं आहे 1/3 म्हणजे डिवायडेड ह्या डिनोमिनेटरला काय आहे 3 आहे ना म्हणून मी इथे काय केले हे 0 पासून 1 पर्यंतचे किती भाग केले 1 2 3 भाग करून घेतले. ओके. 3 पार्ट्स केले. ओके. म्हणजे प्रत्येक केचे 1 पासून 2चे पण 3 पार्ट्स केले 2 पासून 3 पर्यंतचे पण काय केले 3 पार्ट्स केले. कारण की आपल्याला डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे 3 दिलेलं आहे म्हणून हे किती झालं 1 2 आणि 3 दिसत आहे. सो इथे काय येणार आहे पहिली लाईनवर 1/3 येणार आहे दुसऱ्या लाईनवर 2/3. आता ही तिसरी जी लाईन दिसते इथे 3/3 केल्यावर आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे ना म्हणजे 3/3 केल्यानंतर आन्सर काय येतं आपलं 1 येतं. ओके. सो म्हणून आपण जी फर्स्ट लाईन आहे त्याच्यावर काय प्लॉट करू 1/3 सेकंड लाईनवर 2/3. समजतंय तुम्हाला म्हणजे सी जर नंबर लाईन आहे इकडे माझा 0 आहे. ओके. आणि इकडे काय आहे 1 आहे. मी इथे काय करणार याचे 3 पार्ट्समध्ये काय करते याचे म्हणजे 0 पासून 1 पर्यंत तर 10 लाईन असताना याचे मी 3 पार्ट्समध्ये
पार्ट्स करून घेते. म्हणजे इथे का बरं, कारण की आपल्याला काय आहे डिनॉमिनेटर 3 दिला आहे म्हणून मी इथे 3 पार्ट्स केले. आता मग फर्स्ट लाईन इथे काय येणार मग 1/3, सेकंड लाईनवर 2/3 आणि इथे काय येणार आहे 3/3. पण 3 डिवायडेड बाय 3 केलं तर आन्सर काय येतं आपलं 1 येतं. 3 1 जा 3 म्हणून इथे काय येणार आहे आपला 1 येणार आहे. बरोबर आहे. देन इथे जर 2 घेतला, इथे पण मी काय करणार आहे याचे पार्ट्स 3 डिवायडेड पार्ट्स केले. मग इथे काय येणार आहे 4/3 आणि इकडे काय येणार आहे 5/3. 6/3 मध्ये काय येणार आहे याचं आपण जर डिव्हिजन केलं 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6 आला का आपला 2. इथे आपला 2 आहे. ओके, हा काय आपला 2 आहे. ओके, म्हणून समजतंय तुम्हाला हे नंबर लाईनवर मी फ्रॅक्शन्स नंबर कसे प्लॉट केले. मग पुढच्या लाईनमध्ये काय येणार आहे 7/3 मग 8/3 आणि 9/3चं मल्टिप्लिकेशन केलं तर 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणजे इथे किती आला आपला 3 नंबर आला. ओके, सो इथे त्यांनी एक्झाम्पल दिले. लेट अस शो दी फ्रॅक्शन्स. हे जे नंबर आहे हे काय करायचे आपल्याला नंबर लाईनवर प्लॉट करायचे. सो मी काय करते आता इथून 0 घेते कारण की आपला नंबर लाईन काय होणार आहे पुरणार नाही तर. ओके, इथे काय घेणार आहे मी 0. निगेटिव्ह नंबरचा आपल्याला सध्या तरी काम नाही म्हणून इथे काय केलं मी हा 1 घेतला. ओके, आणि हा 2 आणि इकडे 3 घेतले. सो आता 0 पासून 1 पर्यंत किती पार्ट्स करायचे 3 पार्ट्स करायचे. केले 0 पासून 1 पर्यंतचे 3 पार्ट्स केले 1 2 3. तर आपल्याला काय प्लॉट करायचं आहे 2/3. मग कुठे येणार 2/3 इथे तर 3 येणार आहे. इथे 1/3 येतो इथे काय येणार मग आपला 2/3 येणार आहे. ओके, 1 पासून 2 पर्यंतचे पण किती करायचे 3 पार्ट्स करायचे. देन 4/3 कुठे प्लॉट करणार आहे आपला इथे किती येतं आपलं 3/3 येतं. मग इथे किती येणार आहे 4/3. ओके, आणि 2/3 पासून पण काय करायचे 3 पार्ट्स. मग इथे किती येणार आहे आपलं 6/3 येतं ना आपलं. याचं डिवायडेशन केलं तर 2 येतो. 3 1 जा 3 3 2 जा 6. इथे किती येणार आहे 7/3. इथे किती येणार आहे 8/3. ओके, समजलं कसं प्लॉट करता नंबर लाईनवर फ्रॅक्शन्स नंबर. ओके, देन नेक्स्ट टॉपिक काय आहे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स. आता आपण काय बघितलं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन बघितली ते तर तुम्हाला समजलंच असेल. सो मल्टिप्लिकेशन आता या टॉपिकमध्ये आपण बघू. सो मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्समध्ये काय आहे त्यांनी इथे एक बुकमध्ये तुम्ही बुक बघितलं असेल तर तुम्हाला हे ड्रॉ केलेलं दिसेल. त्याच्यामध्ये काय दिले त्यांनी सी हाऊ दी मल्टिप्लिकेशन किती दिले फ्रॅक्शन्स नंबर दिले 3/5 इंटू 1/2 इज डन विथ द हेल्प ऑफ रेक्टँग्युलर स्ट्रीप. काय दिली आपल्याला एक रेक्टँग्युलर स्ट्रीप दिली. दिसते रेक्टँग्युलर स्ट्रीप. ओके, सो ड्रॉ व्हर्टिकल लाईन्स टू डिवाइड अ रेक्टँग्युलर स्ट्रीप इंटू 5 इक्वल पार्ट्स. सो यांनी काय केलं ही जे रेक्टँग्युलर स्ट्रीप आहे याचे किती पार्ट्स केले व्हर्टिकल लाईन आपण 1 2 3 4 अँड 5 किती 5 पार्ट्स केले 1 2 3 4 अँड 5. का बरं डिवायडेड आपल्याला किती पाहिजे पार्ट्स 5 पाहिजे म्हणून हे रेक्टँग्युलर स्ट्रीपचे 5 पार्ट्स केले. ओके, देन शेड द पार्ट दॅट शोज द फ्रॅक्शन 3/5. आता हे 5 जे ब्लॉक्स केले 1 2 3 4 अँड 5 याच्यामध्ये किती शेडची करायचे 3. कारण की आपल्याला काय दिलं आहे 3/5 दिलं आहे ना. मग याच्यातले 3चे ब्लॉक येते काय करायचे शेड करायचे कारण की इकडे आपल्याला 3 दिलेलं आहे म्हणून इथे काय केलं त्यांनी 3 ब्लॉक्स शेडेड केले. ओके, देन वी हॅव टू शो 1/2 ऑफ 3/5. आता काय केले आपण 3/5 तर केले एका रेक्टँग्युलर स्ट्रीपचे 5 पार्ट्स केले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 ब्लॉक्स काय केले आपण 3 ब्लॉक्समध्ये आपण काय केलं शेडेड केले कारण की ते आपल्याला 3/5 सांगितले. आणि आता काय सांगितलंय त्याचं काय करायचं 1/2 मध्ये काय करायचं पार्टिशन करायचं. ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन टू डिवाइड द स्ट्रीप इंटू 2 इक्वल पार्ट्स. मग आपण 1/2 करण्यासाठी काय केलं याच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन काय केली ड्रॉ केली जेणेकरून त्याचं काय झालं 1/2 पार्ट्स झाले. म्हणजे रेक्टँग्युलर स्ट्रीपचे पहिले 5 पार्ट्स केले त्याच्यानंतर 3/5 दिले म्हणून 3 करण्यासाठी 3 ब्लॉक्स शेडेड केले आणि 1/2 दाखवण्यासाठी काय केलं एक हॉरिझॉन्टल लाईन दाखवली. म्हणजे या दोघांचं काय झालं पार्टिशन झालं. म्हणजे काय झालं 1चं 1/2 मध्ये डिवायडेशन झालं ना आपलं 3/5 आणि डिवायडेड 1/2.
सो झाले ब्लॉक्स, तुम्हाला त्यांनी इक्वल पार्ट्स करून दाखवले स्ट्रिपची. समजतंय? सो आता आपल्याला काय करायचं, इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर काय 3/5 इंटू 1/2. सो मल्टिप्लिकेशनमध्ये सिम्पल आहे. सो मल्टिप्लिकेशनमध्ये काय करता, जी वरचे न्यूमिनेटर आहे ना ते त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि खालचं डिनोमिनेटर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिणार आणि खालचं डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन काय लिहिणार, डिनोमिनेटरलाच लिहिणार. म्हणजेच जर मल्टिप्लिकेशन 2 नंबर दिलेले असतील तुम्हाला फ्रॅक्शन्स, तर जे वरचे न्यूमिनेटर आहे ना त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं वरचे न्यूमिनेटरशी ह्या न्यूमिनेटरशी आणि खालचं डिनोमिनेटरशी दुसऱ्या डिनोमिनेटरशी त्याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. सो 3 इंटू 1 किती येणार आहे, 3 आणि 5 2 10 येणार आहे. आपला आन्सर काय आलं मग, 3/10 आलं. समजतंय? मल्टिप्लिकेशन वरच्या नंबरनी वरच्याच नंबरला मल्टिप्लिकेशन करायचं आणि खालच्या नंबरनी खालच्या नंबरला. सो जे पण आन्सर येईल वरचं वरतीच लिहायचं आणि खालचं डिनोमिनेटरला लिहायचं. ओके, समजतंय? सो आता एक एक्झाम्पल दिले त्यांनी. काय दिले, सुलोचनाबाई ओन्स 42 acres ऑफ फार्मलँड. सुलोचनाबाईचं 42 एकर शेत आहे. इफ शी प्लांटेड व्हीट ऑन द 2/7 ऑफ द लँड. आणि तिने काय केलं, पूर्ण शेतातून 2/7 म्हणजे 2/7 इतके शेतीवर तिने काय केलंय, भाताची लागवड केली, व्हीट. ऑन हाऊ मेनी एकर्स हाऊ शी प्लांटेड व्हीट. सो किती एकरवर केली आहे, 42 एकरपैकी किती एकरवर केली त्यांनी ते विचारले. हे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये दिलं आहे ना, सो आपल्याला एकरमध्ये काढायचं आहे. सो काय करायचं आपल्याला, we find out 2/7 of 42 acres. ओके, सो काय करावं लागेल, इकडे आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कसं, आणि इथे 42 दिलं आहे. ओके, तर इकडे काय दिलं आहे, 2/7 दिलं आहे. ओके, सो 42च्या डिनोमिनेटरला काहीच नाही, म्हणजे आपण काय कन्सिडर करणार, 1 कन्सिडर करणार आणि इंटू 2/7. सो मल्टिप्लिकेशनमध्ये काय करता, न्यूमिनेटरशी न्यूमिनेटरला मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटरची डिनोमिनेटरला. ओके, सो इथे काय करणार आहे मी, 7 1 7. सो इथे 42 इंटू 2 जरी केलं तरी चालेल. मी इथे काय करते, सिम्प्लिफाय करून घेते. 42चे मी जर पार्ट्स केले म्हणजे 6 7 42 येतं. ओके, तुम्ही जर याचं मल्टिप्लिकेशन करून जरी काढलं नाही, जर डिवायडेशन केलं तरी आपलं काय येणार आहे, आन्सर येणार आहे. पण इथे मी काय बरं सिम्प्लिफाय केलं ते इझी जाईल आपल्याला म्हणून. सो मी इथे काय केलं, 6 इंटू 7 केलं. 6 इंटू 7 जरी केलं तर आपला आन्सर काय येतं, 42 येतं. 6 7 42. म्हणून मी इथे काय केलं, 6 इंटू 7 केला. आता इथे बघाल तर इकडे काय होणार, वरचं 7 आणि खालचं 7 काय होणार, कट होणार. सो आपला आन्सर काय येणार, 6 2 12. सो आपला आन्सर किती आलं, 12. म्हणजे त्या सुलोचनाबाईने 42 एकरपेक्षा किती 12 एकरवर ते काय केलं, भात लागवड केली. सो रिटर्न कसं करणार आपण, सो सुलोचनाबाई has planted wheat on 12 acres of land. ओके, समजलं एक्झाम्पल. आपल्याला फक्त त्यांनी 42 एकरमधून किती एकरवर लागवड केली तेवढं विचारलं होतं. सो आपण काय केलं, 42 लिहिलं आणि इंटू 2/7 केलं. 42च्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. वरच्या याला काय केलं मी, न्यूमिनेटरशी न्यूमिनेटरला मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरशी डिनॉमिनेटरला. इकडे फक्त मी सिम्प्लिफाय याच्यासाठी केलं तर इझी जाईल म्हणून 6 इंटू 7 केलं. 6 7 42 होतं आणि हे 7 7 कट झाले. 6 2 काय आलं, 12 आलं. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल. इथे त्यांनी मी हे प्रॉब्लेम सेटमधलं एक एक्झाम्पल घेते, ते तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. ओके, सो इकडे होणार आहे 7 डिवायडेड 5 इंटू 1 डिवायडेड बाय काय होणार आहे, 4 होणार आहे. सो इथे काय येणार आहे, मग काय मी सांगितलं इतक्यात, मल्टिप्लिकेशनला न्यूमिनेटरशी न्यूमिनेटरला डिनोमिनेटरशी डिनोमिनेटरला. मी इथे किती येणार आहे, 7. 5 4 किती येतं, 20 येतं. आपला आन्सर किती आलं, 7/20. सो इतके इझी मल्टिप्लिकेशन, फक्त न्यूमिनेटरशी न्यूमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, डिनोमिनेटरशी डिनोमिनेटरला. सो आपला आन्सर काय येतं, येऊन जातं. सो नेक्स्ट टॉपिक,
आतापर्यंत काय बघितलं आपण? ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन बघितलं. ओके. सो आता पुढचं टॉपिक काय? रेसिप्रोकल्स ऑर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. इनवर्स म्हणजे काय? उलट म्हणजे काय? आता इथे 2/3 याचा इनवर्स काय येणार आहे? 3/2 याला म्हणतात. म्हणजे इनवर्स म्हणजे आपण म्हणतो उलट म्हणजे जे न्यूमिनेटरला ते काय पाहिजे? डिनोमिनेटरचं न्यूमिनेटरला आणि हे न्यूमिनेटरचं डिनोमिनेटरला पाहिजे. इनवर्स म्हणजे फक्त उलट असतं. फ्रॅक्शन्समध्ये जर ते 1/2 असतं त्याचं इनवर्स काय येणार आहे? 2/1. ओके, समजतं आहे. सो इथे त्यांनी काही एक्झाम्पल्स दिले. लुक ॲट दिस मल्टिप्लिकेशन. पहिले दिले काय आहे? 5/6. याचा इनवर्स काय येणार आहे? 6/5. ओके. सो इथे काय येणार त्यांनी मल्टिप्लिकेशन केलं. 6×5 = 30. इथे 6×5 = 30. 30 / 30 काय आलं? 1 आलं. जर आपण दोन इनवर्सची जर मल्टिप्लिकेशन केलं त्याचा आन्सर काय येणार आहे? ऑलवेज 1च येणार आहे. ज्याचं 1 येतं मल्टिप्लिकेशन करून आन्सर ते काय असतात? एकमेकाचे काय असतात? इनवर्स असतात. ओके, समजतंय. सो नेक्स्ट एक्झाम्पल इथे काय दिलं आहे? 4 × 1 / 4. सो 4च्या खाली डिनोमिनेटरला काही नाही म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे. इंटू काय येणार आहे? 1/4. 4 × 1 4 आणि 1 × 4 4 4 आणि 4ला डिवाइड केलं तर 4 × 1 4 म्हणजे काय येणार आन्सर? 1च येणार आहे. समजतंय. थर्ड एक्झाम्पल 2 / 2 इंटू याचा इनवर्स काय येणार आहे? 2 / 3. फक्त इनवर्स म्हणजे उलटं करायचं त्याचं आणि इथे काय येणार याचं? मल्टिप्लिकेशन केलं. 3 × 2 = 6 3 × 2 = 6 6 / 6 1. याचं पण काय आलं? 71 / 3 इंटू याचं इनवर्स काय येणार आहे मग? 3 / 71. म्हणजे काय होणार आहे? दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येणार आहे? 1च येणार आहे. समजतं इनवर्स? इनवर्स म्हणजे फक्त त्या फ्रॅक्शन नंबरचा इनवर्स म्हणजे उलटं घ्यायचं आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येणार आहे? 1 येणार आहे. सो इथे त्यांनी विचारले एक्झाम्पल द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ रेसिप्रोकल ऑफ 5/6. मग आता 5/6चं रेसिप्रोकल काय येणार आहे? 6/5. इनवर्स म्हणजे काय? फक्त उलटं करायचं. इनवर्स विचारलं त्यांनी. 5/6चं इनवर्स काय येणार आहे? 6/5. आणि इथे त्यांनी काय विचारले? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ 4. आता मग 4चं इनवर्स कसं काढणार? 4 आहे. 4च्या डिनोमिनेटरला काय नाही म्हणजे काय होतं? 4. मग आता याचं इनवर्स काय येणार आहे? 1/4. समजलं? सो नेक्स्ट इथे काय विचारलं त्यांनी? डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. आतापर्यंत आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन बघितलं. आता काय लास्ट टॉपिक ह्या चॅप्टरचा डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. सो एक्झाम्पल बघू. सो हिअर इज अ 1 भाकरी. इफ each one is to be the given the quarter of it, how many will get a share? तुम्ही भाकरी जर बघितली असेल सो मी इकडे काय केली? एक सपोज ही भाकरी दाखवली. ही काय आहे? एक भाकरी. तुम्ही भाकरी जर बघितली असेल ना. आणि याचं काय विचारलं त्यांनी? each one is to be the given quarter. क्वार्टर म्हणजे काय? त्याचा 1/4 पार्ट. म्हणजे हा जो एक पार्ट असेल हा काय झाला? 1/4 पार्ट झाला. एका भाकरीचा 1/4 पार्ट म्हणजे क्वार्टर झाला. तर हाऊ मेनी विल गेट अ शेअर? मग आपण ती कशी शेअर करणार आहे? सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याचं डिव्हिजन करावं लागेल. सो आपण बघू कसं करतात. सो आता इकडे काय दिले त्यांनी? आपल्याला काय विचारलंय? अ क्वार्टर मीन्स किती? 1/4. एक क्वार्टर म्हणजे किती? 1/4 पार्ट त्याचा. ओके. सो आपल्याला काय करावं लागेल इकडे आता? व्हेन राईट आपलं काय दिलं आहे? 4 × 1/4. असं जर केलं तर किती काय होणार आहे? हा 4 आणि हा 4 इथे काय होणार आहे? कट होऊन म्हणजे आपलं काय आन्सर येणार आहे? 1 येणार आहे. कारण की एक भाकरी त्याची आपण काय केली? क्वार्टर केलं म्हणजे 1/4 पार्ट केला. ओके. सो 4 × 1/4 केलं. सो इथे काय होणार आहे? हा 4 कट होऊन काय होणार आहे? 1 म्हणजे एक भाकरी आली. आपली आन्सर काय आलं? 1 आलं. ओके, समजतंय? सो आपण याला काय केलं? जर फ्रॅक्शन म्हणजे आता डिव्हिजन मेथडने जर दाखवलं तर कसं येणार आहे? हा काय 1 ही भाकरी 1 आहे. याला काय करायचं? आपल्याला डिवाइड कसं करायचं आहे? 1/4 हे कशाचं? डिव्हिजनचं साईन आहे. ओके ना. सो डिव्हिजनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं
डिव्हिजन जर दिलेली असेल तुम्हाला दोन फ्रॅक्शन नंबरची, त्याचं पहिले काय करायचं, मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं, देन त्याचं काय करायचं, आन्सर काढायचं. ओके. सो इथं काय करते मी 1 इंटू काय करणार आहे मी 1 इंटू 1/4 करण्याचं. डिव्हिजनमध्ये एक रूल नेहमी लक्षात ठेवायचा, जर तुम्हाला दोन फ्रॅक्शन दिलेले असतील डिव्हिजन करण्यासाठी, त्याचं पहिले काय करायचं, मल्टिप्लिकेशनचं त्याचं कन्वर्ट करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याचं काय करायचं, आन्सर काढायचं. म्हणजे इथे काय होतं 1/1/4 होतं. ओके. सो मी इथे काय केलं, त्याचं डिव्हिजनऐवजी मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजे काय झालं 1 इंटू 1/4 केलं. सो याचा आन्सर काय येणार आहे, मग 4 येणार आहे. समजतंय. ह्या 4चं कन्वर्जन कसं येणार आहे 1 इंटू 1/4. नेक्स्ट इथे काय दिलं त्यांनी, देअर आर 6 ब्लॉक्स ऑफ जॅगरी इच ऑफ 1 किलोग्रॅम. म्हणजे जॅगरी म्हणजे माहिती ना गुळ, गुळाची भेली आहे 6, तर त्याचे प्रत्येकाचं वजन किती 1 किलोग्रॅम. इफ वन फॅमिली रिक्वायर्स 1 and the half kg जॅगरी एव्हरी मंथ. एका फॅमिलीला किती लागतात 1 and a half म्हणजे 1 and 1/2 एवढं काय लागतं, एका महिन्याला गुळ लागतो त्या एका फॅमिलीला. तर फॉर हाऊ मेनी फॅमिलीज विल दीज ब्लॉक्स सफाईज. तर हे 6 ब्लॉक्स किती फॅमिलीला डिवाइड करू शकतो, असं त्याने काय विचारलं आपल्याला. सो आपल्याला काय करावं लागेल, याचं आन्सर काढावं लागेल. सो किती आहे 1 म्हणजे 1 and 1/2 आहे ना. सो काय करायचं, इथे 1 प्लस काय करायचं 1/2 हे मी लिहून घेतलं. आणि म्हणजे किती झालं, इथे जर 2 इंटू मी तुम्हाला काय झालं ॲडिशनमध्ये, इथे जर 2 इंटू 1 केला आणि प्लस 1 किती येणार आहे 3/2. हे काय लागतं आहे, एका महिन्याला एका फॅमिलीला लागतं आहे. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, ते डिवाइड करायचं आहे, 6 ब्लॉक्स डिवाइड करायचे किती फॅमिलीला येईल. सो काय करावं लागेल 6 डिवायडेड बाय काय करावं लागेल 3/2 करावं लागेल. ओके. सो 6च्या खाली डिनोमिनेटरला काय नाही म्हणजे काय असतो 1 असतो, डिवायडेड बाय 3/2. सो इथे काय करावं लागेल, आता डिव्हिजनचं म्हणजे कन्वर्जन कशात करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं लिहिणार ते 6/1 इंटू 3/2. ओके. त्याच्यानंतर इथे काय करायचं, याचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे काय येणार आहे आपला आन्सर. इथे हा 2 तर सेम राहील आणि 6 3 जा 18. मग काय येणार आहे याचं सॉरी 6 इथे 2 आहे ना. हां. सो इथे माझ्याकडून एक मिस्टेक झाली. इकडे काय दिलं आहे डिव्हिजन दिलं आहे. ओके. 6/1 डिवायडेड बाय 3/2. सो मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्जन करताना काय करायचं, याचा इन्व्हर्स करून घ्यायचा. जी आपल्याला नेक्स्ट पहिली जी टर्म असेल त्याचं काय करायचं इन्व्हर्स करायचं, म्हणजे उलटं करायचं त्याला. आता इथे 6/1 आहे, तर इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करताना काय करणार आहे, मग इथे वरती 2/3 येणार आहे. ओके. समजतंय. इकडून माझ्याकडून चुकून मिस्टेक झाली. सो 6/1 डिवायडेड बाय 3/2 याचं कन्वर्जन कसं आपल्याला काय करायचं, याचं आन्सर काढायचं आहे. सो डिव्हिजनचं पहिले काय करायचं, मल्टिप्लिकेशनमध्ये काय करायचं कन्वर्जन करायचं. पण करत असताना जी नेक्स्ट स्टेप जी नंतरची फ्रॅक्शन जो नंबर असतो त्याचं काय करायचं इन्व्हर्स घ्यायचा, त्याच्यानंतर काय करतात त्याचा आन्सर काढायचं. ओके. सो काय नाही इथे 6 2 जा 12 आणि इकडे खाली 3. समजताय. इकडे आपण जर डिव्हिजन केलं तर आपल्याला काय येणार आहे 4 येणार आहे, 3 4 जा 12 येणार आहे. सो किती फॅमिलीमध्ये आपण ते डिवाइड करू शकतो 6 ब्लॉक 4 फॅमिलीमध्ये. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार 6 ब्लॉक्स with suffice for सो समजलं तुम्हाला एक्झाम्पल. आपण डिव्हिजनचं काय करायचं पहिले, इथे काय दिलं आपल्याला 12 डिवायडेड बाय 4, तर 12 डिवायडेड बाय 1 केलं आणि इथे काय डिव्हिजनचं साईड डिवाइड 4/1. सो डिव्हिजनचं पहिले काय करायचं मल्टिप्लिकेशनमध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं.
कन्वर्ट करत असताना नेक्स्ट जी पहिली आता इथे 12/1 लिहिला, पण ही जी टर्म आहे फ्रॅक्शनची 4/1 याला काय करायचं रेसिप्रोकल लिहायचं म्हणजे 1/4 लिहायचा. ओके. सो इथे काय करणार मी मल्टिप्लिकेशन करायचं 12 × 1 12 आणि डिवायडेड/4. सो 12 याचं जेव्हा डिव्हिजन केलं तर 4 × 1 4 4 3 काय येणार आहे 12 येणार आहे. आपला आन्सर काय आला याचं 3. ओके. समजलं डिव्हिजन. सो नेक्स्ट एक्झाम्पल इकडे काय दिले 5/7 आणि याला काय करायचं आहे डिव्हिजन 2/3. सो याचं करताना काय करणार 5/7 ॲज इट इज याचं जर मल्टिप्लिकेशन याचं डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं त्याचं काय करावं लागेल रेसिप्रोकल घ्यावं लागेल म्हणजे 3 वरती 2 खाली. सो याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं 5 3 जा 15 आणि 7 2 जा 14. ओके. सो याचं जर तुम्ही डिव्हिजन केलं रफली तर त्याचा आन्सर काय येणार आहे 1/14 हे आपलं आन्सर येणार आहे. सो डिव्हिजनमध्ये एकच रूल लक्षात ठेवायचा डिव्हिजनचं पहिले कशात कन्वर्जन करायचं मल्टिप्लिकेशनमध्ये आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्जन करत असताना जी नेक्स्ट टर्म असती त्याचं काय करायचं इन्व्हर्स घ्यायचा. इन्व्हर्स घेतल्यामुळं त्याच्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन करून काय तर आपलं आन्सर येतं. समजलं. सो आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो सो फर्स्ट ऑफ ऑल काय शिकलो कन्वर्जन ऑफ ॲन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू अ मिक्स नंबर. इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिले होते म्हणजे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये नंबर दिले होते त्याचं आपण कशात कन्वर्जन केलं मिक्स नंबरमध्ये. ते कसं केलं इथे जे डिव्हिजन करतो आपण नॉर्मल ते करून फक्त क्वेश्चन पहिले लिहायचा देन रिमाइंडरवरती आणि देन डिव्हिजर त्याला डिव्हिजन करायचा. ओके. समजलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करताना. सेन नेक्स्ट टॉपिकमध्ये कन्वर्जन ऑफ द मिक्स नंबर इनटू अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. जे मिक्स नंबर आहे त्याचं कन्वर्जन कशात केलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये केलं. समजलं. आपल्याला देताना मिक्स नंबर दिलेला होता आपण त्याचं कन्वर्जन कशात केलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये केलं. कसं केलं इकडे काय केलं आपण 2/5 दिलेलं होतं बरोबर. तर 3/5 काय केलं 1 केला प्लस नेक्स्ट टर्म ॲज इट इज लिहिली. इकडे डिनोमिनेटर काय करावा लागतो सेम करावा लागतो म्हणून काय केलं 3नी इकडे करावं लागेल इथे 1 इथे काय 5 मग इथे 1च्या ऐवजी काय पाहिजे होता 5 म्हणून 1 × काय केलं 5 केलं. खाली मल्टिप्लाय केलं म्हणून वरती पण काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट टाइम ॲज इट इज केली. इथे काय करायचं मल्टिप्लिकेशन केलं दोघांचे ॲडिशन करून आपलं आन्सर आला. सो नेक्स्ट टॉपिक का होता ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द मिक्स नंबर. दोन मिक्स नंबरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघितली. सो ॲडिशन करताना त्याचे 2 मेथड आहे सबट्रॅक्शन करताना पण काय 2 मेथड आहे. सो ॲडिशनमध्ये फर्स्ट मेथडमध्ये काय बघितलं होतं नंबर आपण जवळजवळ लिहिले त्याच्यानंतर फ्रॅक्शन नंबर जवळ लिहिले मग काय केलं 5 + 2 केलं. इकडे पण डिनोमिनेटर सेम नव्हता मग इथे 4 आहे इथे काय 2 आहे मग इथे याला काय केलं 2ला 2ने मल्टिप्लाय केला आणि 1ला पण खाली जर मल्टिप्लाय केलं तर वरती पण काय करावं लागेल मल्टिप्लाय. त्याच्यानंतर डिनोमिनेटर सेम झाल्यानंतर वरच्या टर्मची काय केली ॲडिशन केली आणि इथे काय केलं मग ह्या टर्मला काय केलं स्प्लिट करून घेतलं 1 + 1/4 समजलं. सो याचा आन्सर 8 1/4 आपला आला. त्याच्यानंतर सेकंड मेथडने आपण सेम केलं फक्त जी खालची टर्म आहे त्यांनी जी डिनोमिनेटरची टर्म आहे त्यांनी इकडच्या नंबरला मल्टिप्लाय केलं देन न्यूमिनेटरची टर्म त्याच्यात ॲडिशन केली डिवायडेड बाय खालची टर्म ॲज इट इज ठेवली. समजतंय. सो 5 × 2 केलं +1 डिवायडेड बाय 2 सेकंड टर्मला ॲज इट इज वापरलं. त्याच्यानंतर या दोघं टर्ममध्ये डिनोमिनेटर सेम नसेल तर तो काय करायचा सेम करून घ्यायचा. सो इथे काय केलं मी इथे 4 आहे इथे काय 2 आहे मग ह्या 2ने काय केलं 2ने मल्टिप्लाय केलं मग काय झालं तो 4 वरच्या टर्मची ॲडिशन करायची तसं आपलं काय येतं आन्सर येतं. देन सबट्रॅक्शन बघितली होती. इथे पण काय केलं 2 जे टर्म आहे नंबर्स ते एका ब्रॅकेटमध्ये घेतले आणि फ्रॅक्शन नंबर एका ब्रॅकेटमध्ये घेतले. त्याच्यानंतर याचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे काय होणार आहे डिनोमिनेटरमध्ये जर टेबलमध्ये एखादा नंबर येत असेल तर ठीक आहे पण 7 5च्या टेबलमध्ये येत नाही आणि 5 7च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे खालच्या न्यूमिनेटरनी खालच्या डिनोमिनेटरनी वरच्या न्यूमिनेटरला काय केलं मल्टिप्लाय केलं म्हणून काय केलं 2 × 7 आणि 5 × 7 मायनस 1 × 5 × 7 × 5 मग याचं काय घेतलं याचं सिम्प्लिफिकेशन म्हणजे याचं
आपण मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करून आपलं काय आलं आन्सर आलं. सो इकडे मेथड सेकंडमध्ये सेम केलं, फक्त ज्या ॲडिशनमध्ये स्टेप वापरल्या त्यात काय केलं सबट्रॅक्शनमध्ये पण स्टेप वापरल्या. सो इकडे पण आपण काय केलं, इकडे मल्टिप्लाय करून ॲडिशन करून त्याच्यानंतर त्याचे डिनॉमिनेटर सेम केलेले आणि आपलं आन्सर आलं. ओके. सो आपण काय बघितलं, शोविंग फ्रॅक्शन ऑन दी नंबर लाईनवर फ्रॅक्शन्स कसे प्लॉट करतात ते बघितलं. सो डिनॉमिनेटरला काय होतं 3 होता, म्हणून 0 to 1 मध्ये काय केले मी 3 इक्वल पार्ट्स केले. सो पहिले जे लाईन येते काय 1/3 देन 2/3. सो या पद्धतीने आपण काय केले नंबर लाईनवर फ्रॅक्शन नंबर प्लॉट केले. देन मल्टिप्लिकेशन बघितलं आपण. मल्टिप्लिकेशनमध्ये काय फक्त मल्टिप्लिकेशनमध्ये करताना न्यूमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आन्सर लिहायचं आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून काय करायचं आन्सर लिहायचं. ओके, समजतं हे. देन इन्व्हर्स बघितला होता. इन्व्हर्स कसा असतो, आता इथे 5/6 याचा इन्व्हर्स काय येणार आहे उलटा येणार आहे, म्हणजे 6/5 आणि इथे 4चं दिलं आहे. 4च्या डिनॉमिनेटरला काय नसतं, म्हणजे काय असतं 1 आणि याचं इन्व्हर्स काय येणार आहे 1/4. ओके. सो डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन बघितली. डिव्हिजनमध्ये काय केलं, डिव्हिजनमध्ये फक्त डिव्हिजन काढायचं असतं तर डिव्हिजन करताना त्याचं पहिले कशात कन्वर्ट करायचं, मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं. जी फ्रॅक्शन असतो त्याचं काय करायचं रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजे इथे काय केलं मी 12/1 होता आणि 2 काय केलं 4/1चं रेसिप्रोकल काय घेतला 1/4 घेतला. मग इथे वरती काय केलं मल्टिप्लिकेशन केली, त्याचं डिवायडेशन करून आपलं काय आलं आन्सर आलं. ओके. सो आय होप सो की तुम्हाला आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये सगळे टॉपिक्स व्यवस्थित समजले असेल. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्सची. ओके. सो व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला हे खूप इझी जाईल. सो थँक्यू सो मच. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे पुढचे चॅप्टर बघू. ओके. सो थँक्यू सो मच.